लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी शहरातील भादवड, टेमघर पाडा, सोनाळे तसेच आजूबाजूच्या परिसरात समाजसेवेची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर शेखर काशीनाथ भोईर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत भव्य मोफत मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित केला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. दिनांक 26 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, नेत्ररोग, दंतरोग, बालरोग, श्वसनविकार, कान नाक घसा, जनरल मेडिसिन यांसह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर प्रकाश पी भडक्कमकर यांच्या हस्ते पार पडले. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत डॉक्टर शेखर भोईर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे डॉक्टर शेखर भोईर हे केवळ वैद्यकीय शिबिरांपुरते मर्यादित नसून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि आरोग्याची देखभाल करण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने करत आहेत. समाजातील गरजू, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी ही त्यांची समाजसेवेची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेत नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये डॉक्टर शेखर काशीनाथ भोईर, डॉक्टर LB वाघमारे, डॉक्टर निखिल घरत, डॉक्टर राकेश अग्रवाल, डॉक्टर पल्लवी पाटील, डॉक्टर सांजीवनी ठोंबरे, डॉक्टर संदीप बुधदेव, डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर प्रशांत भोईर, डॉक्टर अनुप मिश्रा, डॉक्टर जयानंद केनी, डॉक्टर मीनाक्षी शेगावकर, डॉक्टर स्वप्नाली जोशी आणि डॉक्टर अर्चना गायकवाड यांसह अनेक डॉक्टरांनी आपली सेवा दिली. डॉक्टर शेखर 1991 मध्ये पासून ओळखतो. ते माझ्याकडे बरेच 4-5 वर्ष होते. ते मी दिवस रात्र काम करायचे. पेशंटशी जे बोलणं चालणं असेल ते सगळ्या डॉक्टरला महत्त्वाचं असतं. ते त्याच्यात उत्कृष्ट आहे, म्हणजे ज्याला आम्ही कम्युनिकेशन म्हणतो, संभाषण म्हणतो. आणि मेडिसिनमध्ये डायग्नोसिस अर्ध त्यांनीच होतं, तर त्याच्यामुळे एक्सपर्ट आहे. आणि त्यांनी माझ्याकडे सगळ्या टाईपचे केसेस बघितले आहे, त्यामुळे तो सगळ्या टाईपचे केसेस बघू शकेल. त्याचं उद्या मला काय झालं तर मी नवीन कोणाला दाखवण्यापेक्षा मी शेखरला विचारायला पसंत करेन, एवढं त्याच्यात कॉन्फिडन्स आहे. तर हे स्पेशली सांगायचं. दुसरं म्हणजे काय, शेखर वर्सटाईल आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडे बरेच म्हणजे राजकारणी लोक असतात, कॉर्पोरेटर असतात, पोलिसचे लोक असतात, हे सगळ्या शेखरच्या दोस्तीमध्ये येतात. आणि अशा लोकांची माझी बरीच ओळख झाली. आणि दुसरं म्हणजे आम्ही शेखरमध्ये प्रॅक्टिसमध्ये चांगलं करतोय, हॉस्पिटल तरी भाडे चालवायला गेले हे फार बघितलं. पण तुम्हाला खरं सांगतो की हे स्पेशालिस्टच्या आपल्याकडे वेगळे स्पेशालिस्ट झाले. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याला सगळंच माहिती असेल, ही शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड. असा मनुष्य या समाजाला गरज आहे. कारण बऱ्याच वेळा असं असतं, आजार एक ठिकाणी तो सिम्पटम दुसरीकडे असतो, तर पेशंटला कुठे जायचं तेच कळत नाही. अशा बऱ्याच भानगडी होतात. त्यामुळे त्याप्रमाणे शेखर हा सर्व समावेशक आणि सर्व गोष्टी हँडल करू शकेल असे उत्तम आहेत. दुसरं म्हणजे त्यांच्या समाजसेवेची भावना आहे. हे जे शिबिर चालू केलं, आजकाल सगळ्या आपल्या देशामध्ये खूप सुविधा होत्या, आमच्या लहानपणी सुद्धा. पण जी सरकारी हॉस्पिटल जी होती आणि जी चांगल्या पद्धतीने चालायची, आता तेवढं दिसत नाहीत. तर ते काम जे लोकांनी सेवा करायचे त्या शिबिरामध्ये झालेलं मला दिसतं. ते मला फार आनंद झाला इथे आल्यानंतर. खूप वर्षांनी आमची भेट झाली. आणि शेखरची मित्रमंडळी आहेत ना, ती पण अशीच आहेत. मला सगळ्यांची ओळख झाली, मला फार बरं वाटलं. सैनिक होते आप्पा भडकमकर, आणि त्यांचं एक म्हणणं होतं मला की शेखर काहीतरी समाजकार्य कर. तू डॉक्टर आहेस, तुझ्या हातात खूप काही आहे. कारण पैसा असून आपण समाजकार्य करू शकत नाही, पण एक डॉक्टर समाजकार्य करू शकतो. मग मी खूप विचार केला. जेव्हा मी पास आऊट झालो 91-92ला, त्यानंतर मी सरांकडे काम करत असताना मला एक अपॉर्च्युनिटी आली. माझे जिजाजी मला म्हणाले, शेखर आपण एक संस्था स्थापन करूया. आम्ही एक संस्था स्थापन केली, संजीवनी ग्रामीण वैद्यकीय प्रतिष्ठान. आणि आज त्या संस्थेचं 1500 विद्यार्थी असलेलं कॉलेज विक्रमगड येथे खूपच सुंदररित्या चालू आहे. याचा मला खूप अभिमान आहे की सरांच्या वडिलांमुळं मी ती प्रेरणा घेतली आणि आज मी ते कॉलेज उभारू शकलो. आज ते कॉलेज हे माझं एक एक्स्ट्रा ॲसेट आहे. जे कॉलेज संपूर्णपणे फ्री आहे, युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड आहे आणि 100% आदिवासी मुलांसाठी आहे.
ही खूप आनंदाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तेव्हापासून आम्ही कधी मागे पडून बघितलं नाही. त्यांचा वारसा घेतला. माझे स्वतःचे आजोबा 2 वर्ष शेका पक्षाचे आमदार होते, म्हणजे 2 टर्म. त्यामुळे त्यांचंही रक्त आमच्यात आहे समाजसेवेचं, तेही आम्हाला खूप उपयोगी पडलं. दुसरं, ह्या भिवंडीत आल्यानंतर मी स्वतः भिवंडीचा असल्यामुळे इथले कामगार, कष्टकरी, विणकर, जे काही समाज होता तर त्यांना मी खूप जवळून बघितलेलं आहे. कारण मी लहानपणी ते सगळं बघितलेलं आहे. लूम लाईन, आपले हातमाग होते, यंत्रमाग होते. तर मला माहीत असायचं की माणूस 100 रुपये कमवतो आणि तो घर चालवतो. सो तो आपल्याला किती पैसे देऊ शकेल. मी प्रॅक्टिस सुरू केली प्रसन्न सर फक्त 5 रुपये 7 रुपयांनी. 93 साली फक्त 5 रुपये आणि 7 रुपये फीजनी प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. आणि ती आता तुम्ही बघताय की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज आपण हॉस्पिटलला आहोत, पण माझा आज पण तोच व्ह्यू आहे की जर कोणाला अडचण असेल तर त्याला कितीही सूट द्यायची माझी मानसिक तयारी आहे. मी त्याला सूट देतो. आणि मला माहिती आहे की माझ्या शहरातल्या पेशंटकडे किती पैसा आहे, किती प्रॉब्लेम आहेत, किती अडचणी आहेत. त्यामुळे मी प्रयत्न करतो की त्यांना मदत करण्याचा. आणि असंच मी माझ्या पुढच्या आयुष्यात चालू ठेवीन, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद. मंदिराबद्दल असं आहे की मी काही वर्षापासून कोरोनानंतर स्पेशली वृद्धाश्रम करायला सुरुवात केली. सध्या माझ्याकडे 4 वृद्धाश्रम आहेत. तिकडे मी दर रविवारी व्हिजिट करतो, मेडिसिन देतो, माझी फाईल असते तिथे. तसं मला हळूहळू लक्षात आलं की आपण कॅम्प करतोय, पण 1 दिवसासाठी कॅम्प करतो तेव्हा आपण पूर्ण न्याय देऊ शकत नाही. मग मी असं ठरवलं की आपण स्क्रीनिंग करावी. त्या स्क्रीनिंगमध्ये आपल्याला काही पेशंट सापडले, त्यांना आपण जर सगळ्या सुविधा देऊ शकलो नाही, सपोज आज आपण इकडे सोनोग्राफी करू शकलो नाही, तर मी त्याला तसं व्यवस्था करून ठेवलेली आहे की ओपीडीला आल्यानंतर मी ती सोनोग्राफी त्यांना करून देणार. म्हणजे पेशंटला पूर्ण फॉलोअप मिळेल, त्यांना बेटर सुविधा मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना शक्य नाही त्या पेशंटला त्याची मदत होईल, फायदा होईल. असं मी लोकांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी या फ्री चेकअप कॅम्पचा खूप फायदा घ्यावा, असं माझी इच्छा आहे. धन्यवाद. डॉक्टर शेखर आमचे जुने मित्र आहेत आणि त्यांचा सामाजिक सेवेचा जो पिंड आहे तो ठिकठिकाणी दिसतो. हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा जो वैद्यकीय शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज आहे. कारण त्यांनी 3 दिवसासाठी शिबिर ठेवलेलं आहे आणि या स्थानिक परिसरात सुद्धा आणि बाहेर सुद्धा त्यांनी ठिकठिकाणी जाहिरात केल्यामुळे जास्तीत जास्त पेशंटनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा. कारण हे मल्टी स्पेशालिटी शिबिर आहे. सगळ्या विभागाचे इथे तज्ज्ञ इथे बसणार आहेत. तसंच डॉक्टर शेखर यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वेगवेगळ्या वृद्धाश्रमाला ते जाऊन भेट देत असतात. इथल्या पेशंटना सेवा देतात. अनेक शाळांमध्ये काही ते सेवा देतात. तशा ठिकठिकाणी आपले वैद्यकीय शिबिर ते खूप मोठ्या प्रमाणात करतात. समाजसेवेची प्रचंड आवड असलेला माणूस आणि त्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाकी मल्टी टॅलेंटेड माणूस आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं काम आहे. त्याचं आम्ही खूप कौतुक करतो आणि त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आय एम डॉक्टर कल्पेश सेठ. डॉक्टर शेखर आणि माझी गेल्या 40 वर्षाची मैत्री आहे आणि आम्ही दोघं बरोबरच शिकायला होतो. आणि तेव्हापासून मी त्याचा ग्रोथ बघितला आहे. आणि आत्ता पण जे उपक्रम राबवला आहे त्यांनी, इट इज ओनली फॉर त्यांना स्वतःला लोकांची सेवा करण्यासाठी हे सगळं इच्छा होती म्हणून हे सगळं केलेलं आहे. आणि ते पुढे पण असंच करत राहणार याची आपल्याला खूप खात्री आहे. थँक्यू. मी डॉक्टर प्रसन्न सोमण. शेखर आणि मी खूप वर्षापासूनचे मित्र आहोत. माझ्या मते शेखर कॅन बी कम्पेअर्ड विथ ओनली कपिल देव. कपिल देव जसा ऑलराऊंडर होता तसा आमचा शेखर पण तसाच आहे. व्हेरी गुड कम्युनिकेटर, व्हेरी गुड फ्रेंड, सोशल वर्क प्रचंड करतो. आणि आजचा कॅम्प हा जो 3 दिवसाचा त्यांनी ऑर्गनाईज केला, पर्सनल लेवलवर केला आहे. कुठचे असोसिएशन नाही, कोण नाही, काही नाही, स्वतःच्या हिमतीवर केला आहे. प्रत्येक फील्ड फॅकल्टीचे इथे पेशंट बघितले जाणार आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट दिली जाणार आहे. तर माझी शेखर भोईर यांना ह्या कॅम्पच्या संदर्भात खूप शुभेच्छा. आणि असेच कॅम्प त्यांनी पुढे पण घ्यावे. आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करू. आणि इथे आज ओपनिंग भडकमकर सरांच्या हातून झालं आहे. विशेष करून ते ठाण्यावरनं स्वतःहून आलेत, तर त्यासाठी त्यांना पण थँक्यू.